नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोहर रामदास दोनकर आहे. मी परभणी जिल्ह्यातील खोपलेवाडी या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. माझं शिक्षण ॲग्रिकल्चरमध्ये झालं आहे, जी की मी जुनागड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, जुनागड, गुजरात येथून कंप्लीट केलं आहे. त्यानंतर लागलीच मी स्पर्धा परीक्षेत तयारी सुरुवात केली होती. स्पर्धा परीक्षेत येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं माझी आई. माझ्या आईनेच मला मोटिवेट केलेलं आहे आणि माझ्या पूर्ण प्रवासामध्ये माझ्या आईला सर्वात मोठा हातभार आहे. वडील तर होतेच, वडील तर कायमच सपोर्ट करायचे, पण सर्वात जास्त जर कोणी माझ्या यशाचा वाटा असेल तर तो माझ्या आईचा आहे. कारण तिने स्वतः कष्ट करून पायी पायी जमा करून तिने मला पुरवठा करायचा. जसे की तुम्हाला सांगितलं की मी खूप हंबल बॅकग्राऊंडमधून येतो. माझे आई वडील हे शेतामध्ये मजूर म्हणून काम करतात, जे करून आणि त्यामुळे आपणा सर्वांनाच माहीत आहे की मग त्यामुळे स्पर्धा परीक्षा करायचं म्हटलं तर बऱ्यापैकी फीस वगैरे राहणं खाणं बऱ्यापैकी लागतं आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो पैशाचा. तो मला सततच भासत आला होता. त्यानंतर 2022 मध्ये माझी बार्टीकडून संबोधी अकॅडमी येथे जॉईनिंग झाली होती. तेथे माझा हा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता पैशाचा, कारण मी कुठलाही फॉर्म वगैरे भरायचं म्हणलं किंवा कुठलं एक्झाम आली तर मी अगोदर क्वालिफिकेशन चेक न करता मी अगोदर त्याची फीस आणि त्याचं सेंटर चेक करायचं, जेणेकरून मला कमीत कमी खर्चामध्ये ती एक्झाम देता यावी याचा माझा खूप म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न असायचा. त्यामुळे ज्यावेळेस मी इथे संबोधीला आलो त्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो पैशाचा. हा इथे सगळ्यात अगोदर कम्प्लीट झाला माझा आणि त्यानंतर इथले जे शिक्षक होते, शिक्षक पुन्हा इथले जे स्टाफ वगैरे जे आहे तो अतिशय प्रेमळ आणि एकदम सपोर्टिव्ह होता, जेणेकरून इथे एक पॉझिटिव्ह वातावरण मिळालं मला, जे गावी किंवा आता कुठं मिळत नव्हतं. आणि इथे चांगली व्यवस्था, रीडिंग लॅब, पूर्ण सगळे पुस्तक वगैरे, त्यानंतर वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन हे खूप लाभत गेलं. त्यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्रांनो की आपल्याला तर माहिती आहे केमिकल रिॲक्शन असतात. केमिकल रिॲक्शनमध्ये आपले रिॲक्शन तर कम्प्लीट होतं, पण त्यामध्ये कॅटॅलिस्ट नावाचा पदार्थ असतो, त्याला आपण मराठीमध्ये संप्रेरक म्हणतो. तो केमिकल रिॲक्शन जास्तीत जास्त किती लवकर कम्प्लीट करावी, किती लवकरात लवकर होईल हा त्याचा रोल असतो केमिकल रिॲक्शनमध्ये. तो रोल माझ्या जीवनामध्ये हा संबोधी अकॅडमीचा आहे. कारण माझी प्रोसेस तर होती, माझ्याकडे इनपुट होतं आणि आउटपुट कदाचित मिळालं असतं, पण ते आउटपुट लवकरात लवकर कसं मिळेल हे संबोधी अकॅडमीने पाहिले आणि त्यामुळेच मला माझं यश लवकरात लवकर गाठण्यामध्ये यश आलेलं आहे. मित्रांनो, तसेच या संबोधीचे जे संचालक आहेत या पूर्ण प्रोसेसमध्ये किंवा पूर्ण सगळ्या प्रवासामध्ये ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे किंवा तुमच्या ज्या गरजा वगैरे आहेत ते एकदम बाहेर काही नाही किंवा तुमच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन पूर्ण करतात, तुमचं ऐकून घेतात, तुम्हाला पूर्ण फॅसिलिटीज प्रोव्हाइड व्हावी यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. मग आता माझं उदाहरण घ्या, मी 2022ला एक्झाम संबोधीची बार्टीची एक्झाम दिली होती डिसेंबरला, पण त्यामध्ये काही मार्काने माझं झालं नव्हतं. त्यानंतर सरांनी एकदम धडपड करून संदर्भाने सरांनी जाऊन येऊन त्यांना बोलून वगैरे आणि सरांनी जी हवं ती सगळी धडपड करून आमची एक बॅच खेचून आणली होती सरांनी. त्यामुळे आम्हाला संबोधीमध्ये येण्याचा आणि बार्टीमध्ये शिक्षण घेण्याचा लाभ भेटला. त्यामुळे सरांची तशा मला तितके आभार कमीच आहेत, कारण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सरांनी खूप मोठी मदत केली करून. आणि त्यानंतर आपले शिक्षक वर्ग सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणं, मार्गदर्शन करणं, प्रत्येक विषयाला तज्ञ शिक्षक आहेत आपल्याकडे आमच्या अकॅडमीला. त्यानंतर इकडे महाव्यवस्थापक मॅडम आहेत, एकदम प्रेमळ, तुम्हाला कधी असं वाटणार नाही की मॅडम स्ट्रिक्ट आहेत किंवा असं काय आहे. मॅडमचा पण खूप सपोर्ट होतोय. तुमचा कुठला पण प्रॉब्लेम असो, जसं अकॅडमिक असो किंवा तुमचा दुसरा कुठलाही बाहेरचा प्रॉब्लेम असो, तुम्ही मॅडमला फक्त सांगायचं, काम करायचं, मॅडम एकदम लवकरात लवकर तो प्रॉब्लेम पूर्ण करण्याचा आत्महत्या प्रयत्न करत असतात. त्यानंतर आपले समन्वयक वगैरे जे आहेत हारकर सर वगैरे संबोधी अकॅडमीचे, त्यांनी कधीही स्टायपंडचा लॅग येऊ दिला नाही, स्टायपंड एकदम वेळोवेळी पूर्ण कर दिला. आपले चेअरमन सर हाती आंबेरे सर वेळोवेळी इथे म्हणजे मग खूप चांगल्या पोस्टला गेलेले मान्यवर घेऊन येतात, जेणेकरून विद्यार्थ्यांमधली जी यशस्वी होण्याची जी ज्योत आहे ती कायम प्रज्वलित राहावी, हा आमचा उद्देश होता सरांचा. तुम्हाला आता कळलेलं आहे. कारण मोटिवेशन काय असतं ते आपण बाजूला बघूनच शिकत असतो आणि सरांनी ते मोटिवेशन मिळावं यासाठी सरांचा खूप आपण प्रयत्न असतो, जेणेकरून बाहेरचे जे चांगले विद्यार्थी घडले किंवा जे
अधिकारी वर्ग आहे जो चांगल्या चांगल्या पोस्टला आहे, जेणेकरून त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं विद्यार्थ्यांना मिळेल या हेतूने सर त्यांना महिन्याला किंवा दर महिन्याला किंवा असं वेळोवेळी ते काहीतरी निमित्त करून त्यांना संबोधी अकॅडमीमध्ये आणत असतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांची जी यशस्वी होण्याची ज्योत आहे ती प्रज्वलित राहावी. त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक सामाजिक याची जाणीव व्हावी किंवा समाजाला आपण काहीतरी देणं लागतो यासाठी काहीतरी तळमळ व्हावी म्हणून सरांनी एक स्वतःचा उपक्रम सुरू केला आहे. आमच्या इथे एक अरण्य विहार म्हणून सरांनी एक जागा तयार केली आहे. त्या ठिकाणी बरेच असंख्य झाडं आहेत, फुलांची फळांची बऱ्यापैकी झाडं आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा एक सामाजिक उपक्रम आपण खूप छान असतो इथे संबोधीमध्ये. त्यानंतर ड्रेस कोड असं वाटतं की आपण जसं काही अधिकारी आहोत असं संबोधीमध्ये येण्यासारखं वाटतं, कारण ड्रेस कोड ID कार्ड तुम्हाला तो पेहराव, तुम्हाला जे इथं वातावरण भेटतं, इथली जी पुस्तकं वगैरे आहेत, त्यामुळे असं वाटतं की बापरे बाप आपण एक अधिकारी नक्कीच हो असं वाटतं आणि अशी भावना पण निर्माण होते. त्यामुळेच आता कधीच मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये लवकरात लवकर शिक्षण तर जवळपास सगळ्या अकॅडमीलाच मिळतच, पण त्यातले त्यात पॉझिटिव्ह वातावरण आणि तुम्ही अपयशी जर झालात तरी तुमच्या पाठीवर एक म्हणतात ना थाप द्यायला आपण दिलं पाहिजे की ठीक आहे, आपण या वर्षाला समोरच्या वेळेस प्रयत्न करू. तसं करण्याचं काम संबोधी अकॅडमी करते. आपले प्रयोग वगैरे आहेत, स्ट्रगल वगैरे तर असतोच, प्रत्येकाचा स्ट्रगल करावाच लागतो. स्ट्रगल शिवाय, कारण हार्डवर्कला काही पर्याय नाही. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर हार्डवर्क हे पाहिजेच, त्यामुळे हार्डवर्कला काही पर्याय नाही. पण अशी एखादी अकॅडमी ज्याच्यामध्ये गायडन्स शिवाय तुम्हाला एक आपलेपणाचा ज्यावेळेस तुम्हाला समज येतो किंवा भावना निर्माण होते आपल्यामध्ये, त्यावेळेस आपलं यश नक्कीच लवकरात लवकर आपल्याला प्राप्त होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठल्याही एक्झाम तयारी करत असाल, कुठलीही एक्झाम तयारी करा, तुम्हाला जे एक्झाम असेल ती एक्झाम तयारी करत असाल तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यामध्ये लॅग पडू देऊ नका. त्यामध्ये कुठलाही डिफरन्स किंवा कुठला पण टाइम पिरियड जाता कामा नये. तुम्ही कंटिन्युअसली त्यासाठी प्रयत्न करत राहा आणि कोणाची कॉपी करू नका. तुम्हाला हवं ते लवकरात लवकर मिळेल, त्यासाठी तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करा, जेणेकरून तुम्हालाच, कारण आपल्याला माहिती आहे, कारण जो यशस्वी झालेला असतो किंवा जो आपण ज्याची कॉपी करत असतो त्याच्या कॅपेबिलिटीज आणि आपल्या कॅपेबिलिटीज पूर्णतः वेगळ्या असतात. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की जर तुम्ही त्याला कॉपी केलं तर त्याची कॅपेबिलिटीज तुमच्या कॅपेबिलिटी मॅच होत नाही आणि तुम्हाला जे हवं ते यश ते तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये आणि हवं त्या वेळी मिळत नाही. त्यामुळे तुमचा एक रॉंग डायरेक्शन होतं. त्यामुळे अशी एक अकॅडमी वगैरे जॉईन करा, जेणेकरून संबोधी अकॅडमी सारखी एखादी अकॅडमी जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला कधीही भविष्यामध्ये किंवा कधी पण असं गायडन्स वगैरे असेल तर गायडन्स वगैरे लाभलं किंवा असं पाहिजे वातावरण निर्माण झालं तर तुमचं यश लवकरात लवकर तुमच्यापाशी येईल आणि तुम्हाला सगळ्यांना यशस्वी जीवनाच्या किंवा तुमच्या यश लवकरात लवकर मिळो ह्याच माझ्या शुभेच्छा असतील. थँक्यू.